राहुरी पोटनिवडणुकीत आज भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण बघतो की या सभेची जय्यत तयारी जी आहे ते सध्या सुरू आहे। संध्याकाळी साधारणतः 7 वाजता या सभेला सुरुवात होणार आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पंकजा मुंडे तसेच राधाकृष्ण विखे पाटील, राम शिंदे, विविध आज नेते जे आहेत ते उपस्थित राहणार आहे। आजी माजी आमदार जे आहे, खासदार असतील, हे सगळे नेते मंडळी जे आहे ते या सभेसाठी उभे राहणार आहेत। दुसरं म्हणजे महत्त्वाचं जे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आहेत आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे आज भाजपात प्रवेश करणार का या संदर्भात विविध चर्चांना उधाण आलेलं आहे आणि आज संध्याकाळी ते भाजपच्या स्टेजवर दिसतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र अद्यापही त्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या बॅनरवरती या ठिकाणी प्राजक्त तनपुरे यांचे फोटो जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे अद्यापही त्यांचा फोटो जो आहे तो ह्या ठिकाणी जे गोविंद मोकटे आहेत त्यांच्या बॅनर जो आहे ह्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार त्यांच्या बॅनरवरती शरद पवारांच्या शेजारी त्यांचा फोटो आपल्याला पाहायला मिळतो आहे। त्यामुळे आता तनपुरेंची भूमिका जी आहे ती गुलदस्त्यात आहे। आज ते खरं तर भूमिका जाहीर करणार होते, मेळावा होणार होते, मात्र अद्यापही मेळावा झालेला नाही आहे। त्यामुळे आज तर थेट ते भाजपच्या मंचावर दिसतात का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं लागणार आहे, कारण त्यांच्या निर्णयाकडं सर्व राहुरीकरांचं लक्ष लागलेलं आहे। कॅमेरासमोर नागनासह कुणाल जायकर, TVN मराठी, राहुरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।